मित्र हो, शिव्या देण्याची, खालच्या पातळीवर जाऊन कमेंट करण्याची कोणतीही घाई गडबड करू नका. हे करण्यापूर्वी अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा. मग यामध्ये खोटं काय आहे, खरं काय आहे याविषयी आपलं मत मग नंतर तयार करा. आणि मग यावर तुम्हाला खुशाल वाटलं तर काय कमेंट करायच्यात खालच्या पातळीवर जाऊन त्या तुम्ही खुशाल करू शकता. माझी त्याला काहीच एक हरकत नाही. पण यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि मगच मत बांधा. मित्रांनो, धनंजय मुंडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे राहतात आणि राजकीय मैदानामध्ये ही विचारांची लढाई म्हणून धनंजय मुंडे सांगतात आणि काकाला अगदी निकराचा विरोध करतात. ते धनंजय मुंडे आम्हाला अतिशय तो आक्रमकपणा, त्यांचा ते काकांच्या विरोधात उभं ठाकणं, ते धनंजय मुंडे आम्हाला कुठंतरी अंतःकरणामध्ये भावतात. आम्हाला ते आवडायला लागतात अंतर्मनामध्ये. तेच धनंजय मुंडे जर पंकजा मुंडेंच्या विरोधात पडले तर त्यांचा पराजय सुद्धा आम्हाला कसा वाटतो माहिती आहे? तो पराजय सुद्धा आम्हाला नैतिक वाटतो. आणि ते जर पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये 2019ला जिंकले त्यावेळेस तर तो आमच्या अंतःकरणामध्ये अंतःकरणाच्या सिंहासनावर आम्ही धनंजय मुंडेंना वर तिथं नेऊन बसवलं. इतकं गोड वाटतं की अतिशय. त्यावेळी धनंजय मुंडे कसे सक्षम आहेत, कसा त्यांनी संघर्ष केला, त्यांना कशा पद्धतीनं राजकीय अडचणीचा सामना करावा लागला याविषयी अतिशय चर्वित चर्वण करणारी माणसं आपण फार आपल्याला आवडतं. म्हणजे एवढंच कशाला तर भगवान गडावरून पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, गडावर राजकीय भाषणं नको म्हणून संत नामदेव महाराज शास्त्रींनी पंकजाताईंना तो सावरगाव घाट येथे घेणं भाग पाडलं. यावेळेस सुद्धा धनंजय मुंडे कसे सक्षम ठरले, धनंजय मुंडे शास्त्रींबरोबर कसे मधुर संबंध आहेत याविषयी आम्हाला फार असं आतून गोड वाटत होतं. म्हणजे हेच धनंजय मुंडे आम्हाला त्यावेळी पुरोगामी विचाराचे, अतिशय शाहू फुले आंबेडकरी चळवळी विचारधारेचे, काय अतिशय सक्षम असे नेतृत्व असावं तर असं, म्हणजे त्यांच्यामध्ये एक अंश उणीव आम्हाला कधी वाटली नाही. आणि त्यांच्या चारित्र्यावर तर कुठं आम्हाला कलंक डाग वगैरे असं काही दिसलंच नाही. मग तेच धनंजय मुंडे जर दसरा मेळाव्याला एका तपानंतर माझ्या लाडके म्हणून ताई पंकजा मुंडेकडे जात असतील किंवा एका स्टेजवर जात असतील तर ते धनंजय मुंडे लगेच आपण जातीयवादी ठरून मोकळे होणार आहोत का? धनंजय मुंडेंचं 12 वर्षानंतर आपल्या बहिणीबरोबर एका स्टेज जर त्यांनी एकमेकांना शेअर केलं तर ते धनंजय मुंडे लगेच जातीयवादी ठरतील का? ते असतील का? आहेत का? याचा विचार आपण केलाय का? एक विचार करा. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना जो न्याय लागलाय तोच न्याय धनंजय मुंडे आणि ताईंना लागतो का? म्हणजे सुप्रिया सुळे लोकसभेच्या निवडणुकीचं जे मतदानाच्या दिवशी सुद्धा अजित पवारांच्या घरी जातात, ती बातमी होते. राखी बांधायला जातात, ती बातमी होते. आणि ते म्हणतात कौटुंबिक संबंध, स्नेह जपला, कुटुंबाचे नाते, प्रेमाचे नाते कसे जोपासायचे, संस्कार कसे, म्हणजे राजकारण वेगळं असावं, कुटुंबाचे नातेसंबंध, कौटुंबिक नातेसंबंध जोपासणं वेगळा भाग आहे असं म्हणून आपण त्या गोष्टी, त्यांचं जे नातं आहे ते कौटुंबिक म्हणून घेतो आणि इकडे मात्र प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडतो. एवढंच कशाला की धनंजय मुंडे एवढंच म्हणाले की ताईंनी मला आमंत्रण दिलं, ताई म्हणाल्या की वा मी या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी कोणाला आमंत्रण देत नसते. झालं एवढ्यावरच लगेच ताईंनी आमंत्रणच दिलं नाही. या दोघांमध्ये कुठेतरी दरी आहे असं विचार करण्याची गरज नाही. 12 वर्षानंतर एक भाऊ बहिणीबरोबर सक्षमपणे लोकसभेला प्रचार करतो, दसरा मेळाव्यामध्ये तो जर सहभागी होत असेल तर
तिथे राजकारण ते कौटुंबिक पारंपरिक म्हणून तिथे का नाही घेतलं जात? तिथे डायरेक्ट एक लगेच वर्ग किंवा जातीचा संदर्भ जोडण्याची काहीच गरज नाही. म्हणजे जो न्याय म्हणजे इकडे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांना लागतो तोच न्याय इकडे लागायला हवा. धनंजय मुंडे केवळ आणि केवळ दसरा मेळाव्याला गेले, पंकजा मुंडेंबरोबर गेले म्हणून जर आपण धनंजय मुंडेंना परळीत पाडणारच आहोत असं जर असेल तर मग मात्र आपलं काही चुकतंय का? धनंजय मुंडेंना आपण जरूर पाडलं पाहिजे. परळीमध्ये आपण खुशाल तुतारीच आणू, याच्यामध्ये कोणाचं दुमत नाही. आणि याविषयी लोकशाही आहे ना, लोकशाहीमध्ये कोणाचा कोणाला विरोध असण्याची काही गरज नाही. ते खुशाल काय आणायचंय किंवा कोणाला पाडायचंय कोणाला आणायचंय हे मतदार ठरवणार आहेत. आणि शून्य मतदार आहेत, आता काय पहिल्यासारखं राहिलेलं नाही. प्रत्येक मतदार आता शहाणा झालेला आहे, कोणाला मतदान करायचं आहे आणि कोणाला नाही करायचं हे त्याला चांगलं कळतं. म्हणजे तिथे आपण धनंजय मुंडेंना आपण जरूर पाडा. काय पाडायचं पाडा, पण त्याला काय म्हणायला की ते कृषी मंत्री आहात धनंजय मुंडेजी, आपण शेतकऱ्यांचा विमा दिला नाही म्हणून पाडा. धनंजय मुंडेंनी कर्जमुक्ती दिली नाही शेतकऱ्यांना म्हणून पाडा. परळी मतदारसंघाचा किंवा बीड जिल्ह्याचा विकास केला नाही धनंजय मुंडे यांनी, ते कमी पडले म्हणून त्यांच्यापेक्षा सक्षम असा उमेदवार आपण निवडणार आहोत म्हणून खुशाल पाडा. धनंजय मुंडेंनी बेरोजगारासाठी किंवा वाढत्या महागाईवर बोलले नाहीत म्हणून धनंजय मुंडेला आम्ही पाडतो आहोत असं म्हणा, हे तुम्हाला रास्त असेल. आणि एवढंच कशाला की तुमच्या उद्योग नाही आणले किंवा शेतीविषयक जल वीज असेल, रस्ते असेल, पाणी असेल, या कोणत्याही समस्या म्हणजे सामाजिक अंगानं धनंजय मुंडे विकासाच्या कामाला कमी पडले म्हणून धनंजय मुंडेला आम्ही पाडणार आहोत. खुशाल पाडा. पण केवळ आणि केवळ जर धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या स्टेजवर जातात, बहीण भाऊ एकत्र येतात, तर म्हणून आपण जर धनंजय मुंडेंना पाडणारच आहोत असं म्हणणार असाल तर आपलं काही चुकतंय का? एका रात्रीमध्ये देवेंद्र फडणवीसांबरोबर जाऊन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पहाटेच्या वेळी, पुन्हा परत सन्मानानं घरी स्वगृही परत आले. त्यावेळेस शंभूराजे गेले आणि मग दिलेर खानाच्या गोटातून कसे बाहेर काढले अशी वर्णनं आली होती ना. मग आता जर तोच न्याय इकडे जर लावला तर काय हरकत आहे? एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय अजिबात नसावा. धनंजय मुंडे जर अकार्यक्षम असतील तर त्यांना जरूर पाडा आणि लोक ते करतातच. पण ते जर केवळ पंकजाताई बरोबर गेले म्हणून आम्ही त्यांना आता पाडणारच असं जर म्हणत असाल तर एवढाच विचार करा की आपलं काही चुकतंय का? धन्यवाद.